कोणाची तरी मला दृष्ट लागली। आज माझ्या वाढदिनी सुंदर सजावट करून केक कापण्याऐवजी माझ्याच देहाचे लचके तोडले जात आहेत। जिथं जाईल तिथं मला खोदण्यात आलंय, वाटेल तिथं जो तो माझ्या देहावर मोठमोठ्याल्या यंत्रांचे घाव घालतोय। जेसीबीचे दात माझं पोट टराटरा फोडतायत। खरंच खूप वेदना होत आहेत, जीव वेदनेनं व्याकुळ झालाय। पण माझं दुःख मी सांगावं तरी कोणाला? खरंच माझ्यानं आता झेपत नाही। मी किती घाव सहन करावेत अशी तुमची अपेक्षा आहे? अजून जेवढी ताकद शिल्लक आहे तेवढा माझ्यावरून चालणाऱ्या माणसांना, गाड्यांना, यंत्रांना मी सहन करते। वेदना असह्य झाल्या की मग कुणीतरी माझ्यावरून कलंटतो, पण मी अजूनपर्यंत कोणाचा जीव जाऊ दिलेला नाही। कसा जाऊ देईन? दररोज माझ्या अंगा खांद्यावर बागडणारे, खेळणारे तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मी तुम्हाला सांभाळते, पण त्यालाही काही मर्यादा आहेतच ना। जेव्हा यातना अमर्याद होतील तेव्हा मीही काहीच करू शकणार नाही, याची तुम्हाला आत्ताच प्रांजळ कबुली देते। एखाद्याला सुंदर बनवण्याच्या नादात जर आम्ही त्याचा जीव घेतला तर त्या सौंदर्याला काय किंमत? माझ्या असली सौंदर्याला बनावटी सौंदर्याचे कुरूप लेप लावून माझ्यावर अत्याचार नका हो करू। माझा जीव कासावीस झालाय, अक्षरशः मेटाकुटीला आलाय। मला आजच्या दिवशी माझ्या वाढदिनी आणखीन कोणतीच भेट नकोय तुमच्याकडून, पण मुक्त जगण्याची, पूर्वीसारखं बहरण्याची आणि तुम्हाला अंगा खांद्यावर घेऊन खेळवण्याची फक्त भीक द्या, एवढंच तुमच्याकडे मागणं। बस, आणखीन काही नको, काही नको।